तर या ठिकाणी पहिलं षटक जे घेऊन तयार असेल गोलंदाज. चला मॅच सुरू करा लगेच. तर आपण पाहतोय या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाते. दोन्ही संघ जर पाहिलं गेल्या ठिकाणी सज्ज होत आहेत या मॅच साठी आणि क्षेत्ररक्षकांना संघ देखील सज्ज झालेला आहे. दोन्ही या दिग्गज संघामध्ये ही मॅच आपल्याला बघायला मिळते. टॉस जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय एसपी सुपर जायंट्स या संघाने आणि पहिल्या षटकासाठी मारा करण्यासाठी तयार होते ते विक्रम मांढरे आणि ओपनिंग जोडी येताना दिसती नितीन आणि रोहनची. स्वागत आपल्या सर्वांना जय शिवराय. सह्याद्रीच्या खुशीमध्ये आपलं स्वागत आहे. आमचे स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये इशिका आपलंही स्वागत. तर आपलेही गोड शब्द थोडेसे कानी पडू द्यात. स्वागत आपल्या सगळ्यांचं या मैदानावर. चांगला सामना होणार आहे. एसपी सुपर जायंट्स वर्सेस अमूल स्मृती. नितीन आहेत स्ट्राईकला आणि बॉलिंगला आहेत विक्रम मांढरे. बघूया आता काय करणार ते विक्रम मांढरे. पहिल्या षटकाला ते तयार होत आहेत आणि दोन्ही संघांना हा सामना डुवाडा आहे. कारण की आधीच तुम्ही पॉइंट टेबल वरती खूप खाली आहात. टॉप 4 ला येण्यासाठी ही मॅच दोन्ही संघांना महत्त्वाची आहे. स्मृती 11 आज सेकंड नंबरला आहे. त्यांनाही खतरा होऊ शकतो जर पराभूत झाले तर. आणि एसपी सुपर जायंट्स संघ तयार असेल. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळत येते माती विकेटचे जादूगार विक्रम मांढरे त्यांना म्हणतात. ते तयार असेल आता बॉलिंग मध्ये. पाहिजे आज कशा प्रकारची जादू त्यांची बॉलिंगची पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकाला या ठिकाणी सुरुवात केली जाते. पहिलाच बॉल यावेळेस चांगला फटका खेळून काढलाय. एक धाव तिथे मात्र बघायला मिळते. एक धाव येताना दिसते. धावसंख्या मात्र पुढे जाते. आपण बघू शकता एक सिंगल धाव धावफलकामध्ये बघायला मिळते आपल्याला. विक्रम मांढरे बॉलिंग मध्ये ती धार आहे ती दिसली नाही या सीझनला. मात्र या सामन्यात बघूया ती धार दाखवत आहेत का ते. रोहन साठी यावेळेचा चांगला बॉल होता. हवेमध्ये चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप. एकच मला वाटतं एक गोष्ट मायनस राहिलेली ती एसपी सुपर जायंट्स संघात. क्षेत्ररक्षण त्यांची फार मोठी चूक आहे. धावसंख्यामध्ये 2 धावा आपण बघतायत. दोन धावा धावसंख्येमध्ये ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. सरपंच अमोल कांबळे स्मृती 11 टीम. पहिलं षटक विक्रम मांढरे पहिल्या 2 बॉलला खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत ते करतायत. रिवर्सचा प्रयत्न चांगला बॉल सिंगल होतीये प्राप्त. एक धाव या ठिकाणी मिळाली असणार. एक चांगली गोलंदाजी विक्रम यांची आपण बघतोय मैदानामध्ये पेश करतायत. आणि आतापर्यंत मी हेच बघितले 4 ओव्हरच्या खेळामध्ये ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 15 धावा प्लस रन केले तो संघ जिंकलेला आहे. मात्र या षटकामध्ये धावा करता आल्या नाहीयेत. केवळ 3 धावा धावफलकामध्ये बांधून ठेवले विक्रम मांढरे यांनी फलंदाजांना.
मोठा फटका यावेळेस रन नक्की मिळत आहेत. पॉवरप्ले ऑन असताना तिथे चांगला फटका तो म्हणावा लागेल आणि फायनलच्या दिशेनं धावसंख्या मात्र आता पुढे सरकताना आपण बघणार आहोत. इथे मिळत आहेत त्या 2 धावा आणि या 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जातीये. स्कोर कार्ड मध्ये झाले त्या 5 रन्स. एक कन्व्हिन्सिंग आणि एक इकॉनॉमिक षटक, इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागणार आहे कारण 5 धावा धावसंख्येमध्ये नोंदवल्या गेल्यात. सरपंच अमोस कांबळे स्फूर्ती 11 संघ पॉइंट टेबल 2 नंबरला असताना यावेळेचा बॉल देखील ऑफ ब्रेक चेंडू होता. ऑफ स्पीड पद्धतीचा चेंडू मात्र टाकलेला आहे आणि पागा इथे धाव घेतलेली आहे आणि जर्सी पीपीएल ची थोडीशी मातीनं भरतीये मात्र आजची हे डाग चांगला आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. सुरू असताना धावसंख्या मात्र फक्त 6 धावांकित होत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती विक्रम मांढरे यांची. एसपी सुपर जायंट्स या संघाचे संघनायक आहेत आणि पहिल्या षटकामध्ये केलेली एक जबरदस्त गोलंदाजी जी आपल्याला इथे दिसतीये. 6 धावा धावफलकामध्ये. हा बॉल ये गलती की लेकिन रोक दिया वहां पे, वाइड बॉल. ओह क्या गेंद थी ये अंदर आती हुई गेंद है. ये बिल्कुल आप शेरवान की तरह गेंदबाजी करते हुए एक धाव या ठिकाणी आली. 22चा इशारा मिळाला. धावसंख्या मात्र पहिल्या षटकाला खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जर पाहिले गेली 8 धावा धावसंख्येमध्ये. काय इशिका काय म्हणेल 8 रन झालेत विक्रम यांच्या बॉलिंग बद्दल काय वाटते तुम्हाला? अमोल स्मृतीचे धाव मागच्या मॅच मध्ये खूप वाढत चाललेत आणि ते पुढच्या टीमला संघाला खूप मोठं टार्गेट देत आहेत. 50च्या पुढे टार्गेट चाललंय त्यांचं आणि यावेळेस पण मला वाटतंय की ते 50च्या पुढे टार्गेट करतील एसपी सुपर जायंट्सला. पण पहिल्या ओव्हरला तर 8 रन आलेले आहेत. असं कसं 50 धावा होतील? जर षटकार आणि चौकार मारले तर 50च्या पुढे जाऊ शकते आणि अमोल स्मृतीकडे खूप चांगले फलंदाज आहेत. म्हणजे आमच्या कॉमेंटेटर जर पाहिलं गेलं अमोल स्मृतीचे मला वाटतं मोठे फॅन दिसत आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे. बघायचे आता ही चुरस मात्र बघायची आहे. दीदीने सांगितले 50+ रन होणार. छोट्या मुलांचे शब्द खरे होतात. लहान मुलांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत. 8 धावा आणि स्ट्राईकला आहेत नितीन आणि हा असा जोरदार चौका मारायचा प्रयत्न आणि ते एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण पूर्ण आणि ते मिळताय 2 धाव आणि नो बॉल टाकलाय प्रतीक यांनी. उघडा डोळे बघा आणि पुढचा चेंडू प्रीत आणि धावसंख्या गेलेली आहे ती 11च्या घरात आणि स्ट्राईकला आहे परत तेच नितीन. चला आवरून घ्यायचे. पुढचे सामने पण खेळवायचे आहेत. अजून 12 सामने खेळवायचे आहेत. विक्रम मांढरे टीम मीटिंग करू नका, आवरून घ्या. विक्रम मांढरे सरांचं कौतुक करावं लागेल. त्यांच्यामुळे पठारावर क्रिकेट जिवंत आहे. त्यासाठी त्यांना नक्कीच धन्यवाद द्यावे लागतील. ते असते त्यांचे क्रेझी लायन संघाचे त्यांचे
बंधू असतील त्यांची या ठिकाणी क्रिकेटसाठी खूप चांगली तळमळ असतेच. सातत्याने तुम्ही जर पाहिलं गेलं मगाशी चाय कट्ट्यावरती आम्ही होतो त्यावेळेस सांगितलं गेलं की दिवाळीतली जी स्पर्धा होते आपली खास मांढरदेवी प्रीमियर लीग ती स्पर्धा पार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. SP सुपर जायंट्स पटकन आपले क्षेत्ररक्षण करून घ्यायचे. वेळ नका वाया घालू, पुढचे सामने खेळवायचे आहेत. फलंदाज तयार आहेत पण गोलंदाज काय सांगता येत नाही, तयार नाही आहेत. धावसंख्या असते ती 11 धावा धावपलकामध्ये. फ्रीची संधी ऑन आहे. पाहायचं या बॉलवरती काय घडणार आहे, या चेंडूमध्ये काय घडते. पण बघताय त्या ठिकाणी दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज असे बॉलिंग मध्ये. अशा प्रकारे कामगिरी केली जाते. धावसंख्या जर पाहिली गेली 11 धावा धावपलकामध्ये. प्लीज मॅच चालू करा विनंती आपल्या सर्वांना, कारण मित्रांनो आज आपल्याला फायनल जास्तीत जास्त ओच घ्यायची आहे. लीग सामने लवकर झाले पाहिजेत. काय होईल पहिल्या बॉलला. यावेळेचा बॉल चांगला फटका म्हणून इशिका इथे पॉवर प्लेचा फायदा भरपूर घेतलाय आणि भरपूर धाव तिथे घेतलेले आहेत. आणि इथे घेतलेले आहेत 2 धाव आणि इथे धावसंख्यात वाढ आणि धावसंख्या जाते ती 13च्या घरामध्ये. आणि हा पंचांचा निर्णय वाईड. खूपच चांगला सामना खरं तर या ठिकाणी आपण बघतायत युट्यूबच्या माध्यमातून. आणि ते एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण पूर्ण आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव पण पूर्ण. खूप चांगला मूलस्मृती
आणि धावसंख्यात वाढ. धावसंख्या जाते ती 17च्या घरामध्ये. थोडस खराब क्षेत्ररक्षण केलंय. आणि ते एक धाव आणि एका धावाने समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्यात वाढ. धावसंख्या जाते ती 18च्या घरामध्ये. आणि हे झालेले आहेत बाद नितीन. चांगला कमबॅक म्हणावं लागेल इशिका ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत, कारण की दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. ज्या प्रकारे या ठिकाणी हे मॅच सुरू आहेत. धावसंख्येमध्ये 18 धावा आपल्याला बघायला मिळतात. चला यानंतर होणारा सामना या ठिकाणी टॉससाठी यायचे, नाणेफेकीसाठी यायचं दोन्ही संघाचे संघनायक. संघ मालक टॉस साठी यायचे. टॉस का बॉस मध्ये. नवीन बॅटर आले बॅटिंग साठी. आता बॅटर्स नेम, बॅट्समन नेम राजेश आले बॅटिंग साठी. आता बघा राजेशला पहिलाच बॉल आणि ते एक धाव काढलाय. आणि धावसंख्यात वाढ. धावसंख्या जाते ती 19च्या घरामध्ये. प्रतीक षटकार चौकार मारून देत नाहीये अमोल श्रुतीला. गोलंदाजी पण खूप चांगली चालली आहे. फलंदाजी खूप चांगली चालली आहे. आणि असा हा जोरदार मारलाय आणि ते अडवलाय बॉलिंगने आणि ते धाव बाद झाला. वातावरण गरम आहे त्यानुसार गाणे तुम्ही लावतायत. कोरोनाचा केस संपला. तुम्हाला कमिटीच्या वतीनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. धावसंख्या बघा या ठिकाणी स्कोर काय झाले ते 20 धावा. तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. आता पुन्हा एकदा होते सुरुवात. या ठिकाणी धाव बाद झालेले आहेत. रोहन अतुल आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. गोलंदाज जर पाहिलं या ठिकाणी सज्ज होताना दिसतंय बॉलिंग मध्ये. बघूया त्या ठिकाणी काय घडणार आहे. फुटटॉस बॉल बघू शकता. स्कोर झालेला आहे बोर्डला 24 धावा धावपलकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सरपंच अमोल कांबळे स्मृती 11 टीम 24-2. षटक क्रमांक 3 आपण इथे बघताय. गोलंदाज सज्ज असे बॉलिंग मध्ये.
ओ यावेळेचा बॉल उडवलाय आणि बॉलला पाठवलाय शेर शिवा का छावा. इथे मिळतील किती धावा. इथे तर मात्र आक्रमण केले गेले. 5 धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर मात्र पोहोचे पुढे. अमस्मती संघ जर पाहिलं गेलं धावसंख्या असेल बोर्डला. जबरदस्त सामना जो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. तिसरं षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली गेली 26 धावा धावसंख्येमध्ये. अमोल स्मृतीने खूप चांगले क्षेत्ररक्षण केले. चांगला बॉल यावेळेस एक सिंगल या ठिकाणी येते आणि याच बरोबर ते हा चेंडू देखील होते फरार. पठार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस बॉलला लॉंग ऑफ बोर्ड लाईनच्या बाहेर छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. डाउनलोड करो खेलो लूडो. झाले होते. त्यानंतर जर पाहिलं गेलं संख्या 37 धावा धावफलकामध्ये झाल्या. 2 गडी बाद असताना तिसरं षटक या ठिकाणी. कारण की युट्यूबला तुम्हाला माहितीसाठी सांगतो, युट्यूबला गाणे जर लावले तर कॉपीराइट पडतात आणि युट्यूबचा चॅनल बंद होऊ शकतो. बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये आणि आता मात्र बॉलला पाठवलंय पार्किंगला. मोठा बाहुबली षटकार. दोन बाद आहेत. 3 ओव्हरचा या ठिकाणी आज संपलेला आहे. 43 धावा धावसंख्येमध्ये 2 बाद आहेत. एक चांगला खेळ आपण इथे पाहता येत. 43 रन लॉस ऑफ 2 विकेट. अतुलने खूप चांगला षटकार मारलाय. अतुल मंगच पासून षटकार चौकार मारतोय आणि स्ट्राइक त्यालाच भेटते. नॉन स्ट्राइक वर जे कोणी आहे त्याला स्ट्राइकच भेटत नाहीये. धाव संख्या गेलेली आहे ती 43 घरामध्ये आणि 2 बाद. बॉलिंगला आलाय गौरव. काय होईल गौरवच्या पहिल्याच बॉलला. इथे 1 धाव काढली आणि 1 धाववर वाईड
मागे मारायचे प्रयत्न, पण तिथे क्षेत्ररक्षण तयार आणि त्यांनी चेंडू पकडला आणि ते अमोल स्मृतीला एकच धाव काढायला केलं. नक्कीच शशिकांत सर सोबत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. तर सर कशी म्हणता येईल ही मॅच, कारण अमोल स्मृती 2 नंबरला आहे. एसपी सुपर जायंट्स वैयक्तिक पहिली सांघिक चौथीवर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेला गोलंदाज आपण पाहतोय गौरव मांढरदेव गावचा हा खेळाडू या ठिकाणी आज आपल्याला एसपी सुपर जायंट्सच्या माध्यमातून गोलंदाजी करताना पाहतोय. तत्पूर्वी सर जर पाहायला गेलं तर पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 2024च्या स्पर्धेमध्ये या सामन्यांना जे पंच म्हणून आपल्याला लाभले असे आमचे चिकू सर आणि युवराज सर म्हणजे रॉबिन सर, दोन्ही अष्टपैलू खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटसाठी ज्यांनी वाई तालुक्याचं नाव वेगवेगळ्या विभागामध्ये गाजवलं अशा आपल्याला या स्पर्धेला पंच म्हणून लाभलेलं पाहतो. बॅकवर्ड रिजनला नक्कीच शरीराचा वेध घेऊन चेंडू गेला, निर्धाव पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. चांगली गोलंदाजी करतोय गौरव आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्कोर बुक वरती गेलो तर धावसंख्या धावफलकावरती पाहते 3 मोठे मासे गळायला लागलेले पाहिलेत आणि 46 धावा धावफलकावरती पाहतोय. आता मात्र धावा रोखण्याचं काम नक्कीच हातात असेल ते गौरव याच्या हातामध्ये. सज्ज झालाय गौरव, घेऊन चाललाय चेंडू, सामना करतोय अतुल. पंचांनी नक्की चांगल्या पद्धतीने निर्णय इथे दिलाय. निर्धाव पद्धतीचा चेंडू शरीराच्या शेजारून गेलेला चेंडू बॅकवर्ड रिजनला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो गौरव. सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. यष्टीरक्षक मात्र नक्की एसपी सुपर जायंट्सचा खेळाडू आणि कर्णधार म्हणून ज्याला ओळखलं जातं असा विक्रम मांढरे. सर विक्रम मांढरे बद्दल काय सांगाल तुम्ही? नक्कीच विक्रम मांढरे सरांनी याच्या अगोदर जी बॉलिंग केली त्या बॉलिंगमध्ये भरपूर काही व्हेरिएशन त्यांनी करायचा प्रयत्न केला होता, त्याचा त्यांना बेनिफिट नाही झालं. मात्र आज त्यांनी एकच चॅनल ठेवलेलं आहे आणि आज चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे. कॅप्टन म्हणून एक अवघड असतं, 4 ओव्हरमध्ये सर्व गोलंदाजांना चालवणं आणि ते देखील महत्त्वाचं असतं. नक्की सर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. पंचांचा निर्णय येतोय. पहिली इनिंग समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावफलक जातोय, धावसंख्या घ्यायचं. यानंतरचा मात्र होणारा सामना असेल पुकार असेल टॉस कबाच्या मंचावरती. दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र दाखल व्हायचं आहे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर एसके कमांडो असेल सरपंच किंग इलेव्हन संघ. टॉस या एसके कमांडो आणि सरपंच किंग इलेव्हन. पाणी घेऊन जायचंय, पंचांना पाणी घेऊन जायचंय, बॉल पण द्यायचंय, पाणी पण द्यायचंय. पठार प्रीमियर लीग जर पाहायला गेलं तर पठारावरील सर्व गावातील खेळाडूंचा या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभाग आपण पाहतो. युट्यूब लाईव्ह स्पॉट ऑन च्या माध्यमातून आपण या सामन्यांचा लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय.
प्रत्येक पठारावरच्या गावातील जर पाहिलं तर उत्कृष्ट पद्धतीचे खेळाडू आज आपल्याला एका वेगवेगळ्या संघातून खेळताना पाहायला मिळतात। या तब्बल स्पर्धेमध्ये पर्व क्रमांक 3 पठार प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा पर्व क्रमांक 3 या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले एकूण 8 संघ आपण पाहतोय एकमेकांसोबत गेले 2 दिवस झाले लढताना दिसत आहेत। आज मात्र जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही सलग 2 दिवस कॉमेंट्री करताय, काय वाटतंय तुम्हाला पठार चषक 2024 पर्व क्रमांक 3 चा विजेता संघ तुमच्या माहितीनुसार कोण असू शकतो? की ज्या प्रकारे पहिल्या पर्वामध्ये आपण बघितलं होतं, यंदा मात्र सरपंच 11ची दावेदारी मला जास्त प्रमाणे दिसते, कारण की त्यांनी अजून एकही सामना पराभूत झाले नाहीयेत। बघूयात आता काय घडतंय, ज्या प्रकारे ते खेळताय। मात्र पहिल्या 1च्या विजेतेमध्ये मांडदेवी ॲथलेटिक संघ होता, दुसऱ्या पर्वामध्ये क्रेझी लायन्स संघ होता। सातत्याने संघ चॅम्पियन बदलले गेलेत, मात्र यंदा हे पर्व ऑप्शननुसार बघायला मिळाले। एक आयकॉन खेळाडू देखील पाहायला मिळतोय, बरेचसे बदल झालेले आहेत, त्यामुळे सांगणं कठीण आहे कोणता संघ जिंकेल। चला अमोस्फूर्ती 11 संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा विनंती असेल, फलंदाज मात्र मैदानात दाखल करायचे। ओपनिंग फलंदाज एसपी सुपर जायंटच्या मैदानात दाखल करायचे। 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय, समीकरण येऊन टेपलंय 24 चेंडू 47 धावा। चला आजचा अखेरचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे। आजच्या सामन्यामध्ये आपल्याला 2 सेमीफायनल फायनल देखील खेळवायचे। काही वेळानंतरच प्रमुख पाहुण्यांचा आज या सामन्याला आगमन होणार आहे। पूर्ण सामने सेमीफायनल फायनलचे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये खेळवले जाणार आहेत। या नक्कीच पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 सन 2024 यामध्ये या स्पर्धेला सुगम संगीत जे लाभले ते आमचे डीजे मास्टर यांचं देखील मनापासून आपल्याला कौतुक करावं लागेल, कारण की चांगलं 2 दिवस खेळाडूंचं त्यांनी मनोरंजन केलं। पुन्हा विनंती असेल, पंचांना सामना त्वरित चालू करायचा आहे। आजच्या दिवसातील बरेचसे सामने आपल्याला खेळवायचा शेवटचा दिवस आहे। एका बाजूला जर पाहायला गेलं तर एसपी सुपर जायंटचे 2 मात्र ओपनिंग फलंदाज मैदानात आमिर आणि समीर, दोन्ही चांगल्या पद्धतीचे उजव्या हाताचे खेळाडू आपण पाहतो। बोपरेडी गावचे खेळाडू आज मात्र नक्की एसपी सुपर जायंट्स हा जो संघ पाहतो मित्रांनो तो समीर वानखेडे आणि परशुराम मांढरे यांच्या मालकीचा असणारा संघ। या संघाचा आयकॉन म्हणून विक्रम मांढरे याला इथं खेळताना आपण पाहतोय। जितेंद्र कोच विनंती असेल टॉस कबच्या मंचावरती यायचं। यानंतरचा सामना आपला असेल एसके कमांडो संघ मालक कर्णधार याला देखील विनंती असेल की टॉस कबच्या मंचावरती यायचंय। युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण सामना पाहतोय। आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मित्रांनो, वेळ खूप झालाय, वेळ दौडू नका, कारण काही ओव्हर नंतर कमी केल्या जातील। तत्पूर्वी विनंती असेल की कालच्या आणि परवाच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचचे ज्यांची टी शर्ट आहेत ते विक्रम मांढरे ते सगळे अनालिसिस करून तुम्हाला देतील। ही मॅच झाल्यानंतर कृपया विक्रम मांढरे यांच्याशी संपर्क साधायचा। चला चालू करा सामना। ओपनिंग फलंदाज मैदानात दाखल झालेत। एका बाजूला असेल समीर, एका बाजूला असेल आमिर। गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय राजेश सपकाळ। आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतो उजव्या हाताचा हा मारा करणारा गोलंदाज। एका बाजूला जर पाहिलं गेलं तर सर अमोस्मृती 11 संघाकडे जर गोलंदाजाचा बरणा असेल तर तो असेल राजेश असेल, नितीन असेल, लकी असेल आणि महत्वाचं म्हणजे यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा मित्रांनो टॉस घेतला जातो। ओंकार खंडागळे आणि जितेंद्र कोचे दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थितीत। एसके कमांडो मात्र टॉस विन झालेला पाहतो। निर्णय आपला सरपंच आम्ही म्हणजे चला सामना चालू होतोय। एका बाजूला जर गोलंदाज जर पाहिलं तर राजेश असेल आणि एका बाजूला जर पाहिलं गेलं तर फलंदाज असेल आमिर आणि समीर। ऑन स्ट्राईकला जो फलंदाज आहे उजव्या हाताचा विस्फोटक फलंदाज एसपी सुपर जायंटचा ओपन कॅटेगरीचा खेळाडू आपण पाहतो। पहिलाच रिव्हर्स मारण्याचा अटेम्प्ट होता, शरीराचा वेध घेतला, चेंडू मात्र स्टिकच्या जवळच थांबला। निर्धाव पद्धतीचा चेंडू। नक्की समीर जर पाहिलं गेलं फार लांबून त्यांनी प्रवास केला या स्पर्धेला। जर पाहिलं गेलं हीच ओळख आहे पठार प्रीमियर लीगची। ती हैदराबादवरून खास दाखल झाली ही स्पर्धा खेळण्यासाठी। ते एक मानाची गोष्ट आहे या स्पर्धेसाठी।
नक्कीच सर, चांगल्या पद्धतीचा पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळाला. चांगला सामना चालू आहे तो अमर स्मृती वर्सेस एसपी सुपर जायंट्स. एका बाजूला टॉपचा संघ तर एका बाजूला शेवटच्या तळातील संघ एकमेकांसमोर उभे टाकतात. इथं मात्र शरीराचा वेध घेतलेला चेंडू बॅकवर्ड रिझनला गेला. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. एका बाजूला यष्टीरक्षक जो आहे तो किशोर मांढरे वेरुळी गावचा हा विस्फोटक खेळाडू ऑलराऊंडर कॅटेगरी म्हणून त्याला घेतलं गेलं अमर स्मृती 11 संघाकडून. असा हा किशोर राहुल वानखेडे आयकॉन क्रेझी लायन संघाचा याचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. चला, सरपंच 11 संघाचे सर्व खेळाडूंनी पॅव्हिलियनच्या मागच्या बाजूला यायचंय. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. नितीन मांढरेकडे घेऊन येते इथं. एका बाजूला जर सर सांगायचं म्हटलं तर एसपी सुपर मध्ये आमिर असेल, समीर असेल, विक्रम असेल, चांगले खेळाडूंचा भरणा आहे. तसंच महेश असेल, प्रतीक असेल, लांबपर्यंत लाईन बॅटअप लाईन आहे यांच्याकडे. तसेच गोलंदाजामध्ये देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. काही फटका खेळलाय मैदानाला गुदगुल्या करत चेंडू मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथं किती धावा पाहतोय, इथं पाहतोय तर या 4 धावा. डीजे मास्टर चार धावा धावफलकावरती पाहतोय. चांगली ओव्हर, 4 चेंडू 4 धावा आपण पाहतोय. सामना मात्र पाहण्याजोगा आहे. 24 चेंडू 47 धावांचं लक्ष. आता जर पाहिलं गेलं तर रन रेट नक्कीच जर हवा असेल समोरच्या संघाला तर 12.90च्या यानुसार आपल्याला रन रेट पाहिजे जिंकण्यासाठी. आहा, शिरवाच्या दिशेने टाकलेला चेंडू. इथं मात्र लेग साईडच्या दिशेने उंच असा मारलेला फटका. चेंडू जातोय बाउन्स हुसाय माळ सीमा रेषे बाहेर. या मिळतील 4 धावा. धावसंख्या पोहोचते 8च्या घरात. पहिल्या या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी प्राइज झाले. अमर स्मृती संघाला जर सामना जिंकले तर 500 रुपये प्राइज सन्माननीय विनोदजी मांढरे सरांच्या वतीनं या ठिकाणी प्राइज झालेले आहे. अमर स्मृती 11 संघाचा सामना जिंकला. क्रेझी लायन संघाचे कॅप्टन संघ मालक विनोदराव मांढरे यांच्या वतीनं प्राइज या ठिकाणी असणार आहे. धावसंख्या मात्र धावा झाल्या त्या 8 धावा. तर पाहायचंय आता हा सामना कोण जिंकेल. उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. चांगला बॉल आहे नक्कीच बघायला मिळते. अतिशय अप्रतिम चेंडू मात्र बघायला मिळतोय. षटकाची होती समाप्ती. दोन्ही संघांना पहिल्या ओव्हरला 8 धावा बनवल्यात. 8 धावा होत्या त्या पहिल्या ओव्हर मध्ये अमोल स्मृती 11 संघाच्या आणि एसपी सुपर जायंट संघाच्या देखील जर पाहिलं गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8च धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. आणि आता मॅच जर पाहिली गेली अजून 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. समीर आहे, तमीर आहे, अमित जर पाहिलं गेलं मोठं नाव अमितचं. अमीर हा आयकॉन खेळाडू आहे. आता राजेश यांनी जर पाहिलं 18 बॉलचा खेळ बाकी असेल. 39 धावांची गरज विजयासाठी इथे असणार आहे. बघूयात आता काय घडते, कशा प्रकारचा खेळ इथे पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकामध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. एसपी सुपर जायंट संघाने 8 धावा ज्या धावफलकामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. बघूयात आता काय घडते. दुसरं षटक घेऊन गोलंदाज जर पाहिलं गेलं बघूयात काय घडलं जाते.
षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होताना दिसतंय. बॉलिंग ट्रॅकला गोलंदाज दाखल झाले गेलेत. बघायचंय आता काय घडणार काय बिघडणार. हा सामना होणार आहे हाय व्होल्टेज, कारण एसपी सुपर जायंट संघ एका बाजूने आहे तर दुसऱ्या बाजूने मस्फूर्ती 11 पॉइंट टेबलला 2 नंबरला असताना होते विकेटनं. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला मोठा फटका आलाय. सोनार की एक लोहार की और समीर की 6 रन की. स्पर्धेचा टॉप क्लास शॉट होता हा समीरचा. समीर 14 धावा. ना सूरत देखते ना मूरत देखते. समीर देखते अपनी टीम की जरूरत. हीच बॅटिंग त्याला करायची समीरला आणि काम ही हैदराबादहून आलोय हे समीरने दाखवून दिलंय. हैदराबादची बिर्याणी खाऊन आलेला खेळाडू आहे आणि तगडा खेळ दाखवलाय. मात्र यावेळेस खूपच अधिक खेळले, खूपच लवकर बॅट फिरवली. कुटप्याचा बॉल होता, थोडासा थांबत आलाय बॉल. विकेट थोडी स्लो झालेली आहे. अतिशय सुंदर अशी माती. खूपच चांगला सामना या ठिकाणी सुरू आहे. हा देखील बॉल जर पाहिला गेला बीट केले मात्र बाईच्या रूपाने धावसंख्या मिळणार आहेत. एक धाव मात्र येते. पंच विशाल खरात सर या ठिकाणी आहे. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं गेलं दोन्ही पंच या ठिकाणी अनुभवी आहेत. बघायचं आता काय घडणार आहे. गोलंदाज जर पाहिलं सज्ज होतं बॉलिंग मध्ये. कशा प्रकारे खेळ या ठिकाणी तो पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉलला उडवले. फटक्यात आहे जान आणि बॉल जाईल सीमा पार. बाहुबली षटकार. धावसंख्या आपण बघतायत 21 धावा धावपलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. अजून देखील जर पाहिलं गेलं चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती एसपी सुपर जायंट संघाची. समीर आणि अमीर दोघं फॉर्म मध्ये आलेत. चांगला स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय तो एसपी सुपर जायंट या संघाचा. नितीन बॉलिंग मध्ये एक अष्टपैलू खेळाडू आहे. रिबाचा प्रयत्न डॉट बॉल या ठिकाणी बघायला मिळतोय. डॉट पद्धतीचा चेंडू मात्र इथे बघायला मिळाला आणि पहा मैदानामध्ये आता कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. 21 धावा धावपलकामध्ये एसपी सुपर जायंट संघ मात्र बनवताना आपण बघू शकता. 47 धाव्यांचा पाठलाग करायचा विजयासाठी. हो यावेळेचा बॉलचा स्ट्रोक चांगला. टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. अभि धावा झाले धावपलकामध्ये.
दोनचा खेळ संपलाय. धावसंख्या असते ती 27 धावा. 27 झालेले आहेत. अजून जर पाहिलं गेलं 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये अजून देखील 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. बघायचंय काय घडणार आहे या सामन्यामध्ये. 27 धावा झाले धावपलकामध्ये. 12 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 12 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं अजून देखील 20 धावांची गरज. काय घडणार आहे. आमिर आणि समीरची जोडी जर पाहिली गेली ही सुपर हिट होताना या ठिकाणी दिसतीये. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला पुन्हा एकदा जबरदस्त फटका इथे मात्र खेळून काढलेला आहे. तिचं षटक सुरू झालेलं आहे. हेच आहे पठा प्रीमियर लीग. धावा ठोकू झेल घेऊया आणि तेच आहे या ठिकाणी पठा प्रीमियर लीगचं या ठिकाणी स्लोगन. आनंदासाठी आणि स्पर्धा खरं तर काय कमबॅक केलंय. 30 धावा झाल्यात. अजून देखील 17 धावांची गरज. बॉल बाकी 11. एसपी सुपर जायंट संघ गोलंदाज तयार बॉलिंग मध्ये होतो विकेटनं. या वेळेचा बॉल जर पाहिला गेला तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत आले. गलीमधून एक सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाते. एक धाव इथे मात्र बघायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर मात्र बघायला मिळाला 31 धावा धावपलकामध्ये. एसपी सुपर जायंट संघ बघू शकता. तिसरं षटक काय सुरू असणार आहे. 31 धावा धावपलकामध्ये. बघायचं पुन्हा एकदा काय घडते. गोलंदाजसाठी गोलंदाज तयार आहे. रोहन काय करतायत. हो यावेळेचा बॉल हवेमध्ये नक्कीच उडवला गेला. शतशती असतील बॉल पर्यंत. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा तिथे नक्कीच येताना तिचा धावसंख्या पुढे सरकती. या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक असेल ते 33 धावा धावफलकामध्ये. तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि आता पहा विजयासाठी समीकरण पुन्हा एकदा जे मात्र या ठिकाणी चेंज होणार आहे. ते धावा झालेल्या आहेत. 14 धावांची गरज 9 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल जर पाहिला गेला डॉट पद्धतीचा चेंडू 8 बॉल 14. सामना जर शेवटच्या ओव्हर मध्ये गेला तर दर्पण वाढणार एसपी सुपर जायंट संघाचं. आता परिस्थिती आहे 8 बॉल 14 ची. रोहन मात्र बॉलिंग मध्ये थोडासा किफायतशीर गोलंदाजी त्यानं केली आहे मैदानामध्ये. किफायतशीर पद्धतीची गोलंदाजी ते करतायत. बघूयात आता ते त्यांना कसं यश येते आता पुढच्या काही बॉल मध्ये. स्लोवर बॉल नकल बॉल टाकलेला चेंडू. पहिल्या बॉलला 3 आल्या. दुसऱ्या बॉलला सिंगल आली. तिसऱ्या बॉलला 2 आल्या. पहिल्या 3 बॉलला जर पाहिलं गेलं फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या आणि शेवटच्या 2 बॉल मध्ये त्यानं डॉट बॉल टाकलेत. 7 बॉल 14 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना जो मैदानामध्ये सुरू आहे. नक्कीच आपण बघतायत हाय व्होल्टेज सामना. 7 बॉल 14. की एकदा यावेळेचा बॉल जर पाहिला लगातार 3 बॉल डॉट टाकले. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 14 धावांची गरज विजयासाठी आहे. 6 गेंदे और जीत के लिए चाहिए 14 रन. क्या होगा वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन इस खेल में ना किसी की दवा ना किसी की दुआ चलती है. 6 गेंदे और जीतने के लिए 14 रन. 6 चेंडू 14 धावांची गरज. काय घडणार आहे आता. एसपी सुपर जायंट संघाच्या संघ मालकांनी हा सामना खरं तर भांड्यात आलेला आहे. त्यांचा जीव. आता हा सामना कोणता गोलंदाज टाकेल. चला विनंती आहे वेळ वाचवा मित्रांनो. 12 वाजलेत आणि आपला फक्त आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे. पहिला सामना सुरू आहे दिदी. कारण पाठीमाग सामना तो कालचा होता. कालचा सामना तो आपण आज घेतला. आजचे सामने आता चालू झालेले आहेत आणि म्हणूनच वेळ वाचवायचा आहे. कारण इथून पुढचे सामने फक्त 3 ओव्हरचे आता खेळले जातील.
याची नोंद घ्यायची सर्वांनी. खेळाडूंनी सहकार्य करायचंय, नक्कीच. आवरून घ्यायचंय, पुढे सामने खेळवायचे अजून. सहकार्य करायचंय. पुढचा सामना टॉस झालाय त्यामुळे 4 ओव्हरचा राहील, पण त्यानंतर सामन्यामध्ये कपात नक्कीच होणार आहे मित्रांनो. अहो नक्कीच खेळा तुम्ही, परंतु सेमीफायनल फायनल झाली पाहिजे की नाही तो देखील एक प्रश्न आहे. 12 वाजले, पहिलीच मॅच चालू आहे. सुंदर मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. सुंदर सामना, एक अतिशय अप्रतिम दर्जाचा चेंडू मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय. पाच बॉलचा खेळ बाकी, 14 धावांची गरज. या वेळचा बॉल जर पाहायला गेला, सुंदर पद्धतीचा बॉल मात्र बघायला मिळतोय. चांगला बॉल पेश केला गेलाय. काय हा स्कोर संपवतील आमिर? 4 बॉल 14 धावांची गरज आहे. इथे एसपी सुपर जायंट्सला जिंकण्याची खूप गरज आहे, कारण एसपी सुपर जायंट्स 7व्या नंबरला आहे आणि अमोल स्मृती 2ऱ्या नंबरला आहे. रिवर्सचा प्रयत्न केला जरूर आहे आणि हा चेंडू जाईल तिथे, बॉल पोहोचे सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना जो या ठिकाणी सुरू आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे जरी एक चौकार आणि एक षटकार मारला तरी चालेल. 1-1 रन काढून 3 बॉल संपवून 10 रन पूर्ण नाही होणार, पण इथे चेंडू मात्र संपतील. बघूया दादा, नक्कीच दीदी चौकार षटकाची गरज. आणि तो मारला फटका, सो सोनार की और ये देखिए एक आमिर की, बॉल ला पाठवलं षटकारामध्ये. 6 रन. सामना बदललाय, बदली है मॅच की पिक्चर. आमिरने लगाय सिक्सर. आता मॅच आली आहे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. काय घडणार, काय होणार आहे या सामन्यात? 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. 2-4. हा बॉल आणि हा सामना संपून टाकलाय आमिरने. एसपी सुपर जायंट संघाने हा सामना इथे जिंकलाय या षटकाराने आणि आमिर ठरलाय सुपरमॅन, सुपर हिरो.